नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला मस्त अशी मऊ आणि लुसलुशीत कापसासारखी इडली बनवून दाखवणार आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी पांढरी शुभ्र आणि जाळीदार हलकी फुलकी आपली ही इडली बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला सुद्धा अशी इडली बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 100% ही इडली जाळीदार बनवून तयार होते. तांदूळ तुम्ही इथे कोणतेही वापरू शकता. इथे मी सर्वात आधी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. घरातील आपल्याला इथे कोणत्याही एका वाटीने सर्व मेजरमेंट मोजून घ्यायचं आहे. दुसरी आणि एक हे तिसरी अशा 3 वाट्या मी इथे तांदूळ घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी भरून मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. डाळ तांदूळ आता आपल्याला स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. डाळ तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले की त्यामध्ये भरपूर सारं भिजत घालण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे. पांढरी शुभ्र इडली होण्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ जे आहे हलक्या हाताने अगदी स्वच्छ धुवायचे आहे, म्हणजे मळकट वगैरे इडली अजिबात होत नाही. त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून 7 ते 8 तास असंच भिजत ठेवायचं आहे. इथे मी आता 7 ते 8 तास हे असंच भिजत ठेवणार आहे. पाहू शकता तुम्ही 7 ते 8 तासानंतर आपले डाळ आणि तांदूळ मस्त असे भिजलेले आहे. मेथी दाणे सुद्धा छान असे भिजलेले आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी मी इथे पोहे भिजवून घेतलेले आहे. सर्वात आधी आता आपल्याला डाळ तांदूळ मिक्सरला छान असे वाटून घ्यायचे आहे. यामध्ये मी आता अर्धे तांदूळ आणि यामधली अर्धी डाळ असं मिक्स करून वाटून घेणार आहे. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त यामध्ये पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही. नाहीतर आपलं बॅटर जे आहे ते पातळ होऊ शकते. इथे आता आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे पीठ फुगण्यासाठी आपल्याला भांड्यामध्ये जागा ठेवायची आहे. म्हणून थोडंसं मोठंच भांडं घ्या. त्यानंतर आपल्याला इथे सर्वात आधी यामध्ये पोहे घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जे राहिलेलं डाळ तांदूळ आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पोहे मी आता सर्वात शेवटी दळणार आहे डाळ तांदूळासोबत. पाहू शकता तुम्ही, इथे मी आता सर्व बॅटर मस्त असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे बॅटर आहे आपल्याला छान असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी इडली आहे ती मस्त अशी हलकी फुलकी बनून तयार होते. बॅटर तुम्ही पाहू शकता, इतपत आपल्याला हे पातळ बॅटर हवं आहे. यापेक्षा घट्ट किंवा यापेक्षा पातळ ठेवू नका. इथे आता आपलं पीठ फुगून वर येईल त्यासाठी थोडीशी जागा यामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे. तो असा मधोमध आपल्याला इथे यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून मी आता इथे हे रात्रभर असंच बॅटर ठेवणार आहे. तुम्ही इथे 7 ते 8 तास सुद्धा हे बॅटर फुगायला ठेवू शकता. पाहू शकता तुम्ही, 7 ते 8 तासानंतर आपलं जे बॅटर आहे इडलीचं छान असं फुगलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त असं आपलं हे बॅटर फुगलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त असं आपलं हे बॅटर इडलीचं बनवून तयार झालेलं आहे. यामधला आता मी हा जो ग्लास आहे तो बाजूला काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जे हे बॅटर आहे अगदी हलक्या हाताने फिरवायचं आहे. बॅटरचे जे आपले बबल्स असतात ते अजिबात असे मोडले पाहिजे नाही, नाहीतर आपली जी इडली आहे ती हलकी फुलकी आणि जाळीदार बनत नाही. खूप जास्त जोरात जर तुम्ही हे बॅटर फिरवून घेतलं तर. यामधलं मी आता थोडंसं जे बॅटर आहे बाजूला काढून घेणार आहे. तुम्हाला जेवढी इडली बनवायची असेल तेवढं बॅटर बाजूला काढून घ्यायचं आहे आणि राहिलेलं बॅटर फ्रीजमध्ये आरामात 2 ते 3 दिवस टिकते. मीठ न घालता आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे.
त्यानंतर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे. खूप जास्त यामध्ये आपल्याला सोडा वापरायचा नाही. अगदी चिमूटभर सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. चमचाभर यावर पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर आपल्याला हलवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. इथे आता आपल्याला इडली सेट करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला इडल्या सोडून घ्यायच्या आहे. इडली फुलण्यासाठी थोडी जागा आपल्याला यावर एक्स्ट्रा ठेवायची आहे. त्यानंतर इथे मी पाणी उकळवून घेतलेलं आहे. पाणी आधी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर इडलीच्या ज्या प्लेट्स आहे त्या ठेवायच्या आहे. पाहू शकता तुम्ही. यावर आता मी झाकण ठेवून 20 मिनिटं इडली छान अशी मीडियम गॅसवर वाफवून घेणार आहे. सुरुवातीचे 5 मिनिटं गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे. नंतर आपल्याला मीडियम गॅसवर इडली 20 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही 20 मिनिटानंतर इडली आपली मस्त अशी फुललेली आहे. तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते. इथे मी आता इडल्या थोड्याशा थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला अगदी थोडंसं पाणी शिंपडून इडल्या यामधल्या काढून घ्यायच्या आहे. अगदी सोप्या पद्धतीने हातानेच इडल्या निघतात. पाहू शकता तुम्ही. मस्त अशी आपली जाळीदार आणि हलकी-फुलकी इडली बनून तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपण इथे सांबार बनवून घेऊ. इथे आता सर्वात आधी कढईमध्ये 1 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे. फोडणीला अर्धा चमचा मोहरी, थोडेसे मेथीदाणा घालून घ्यायचा आहे. मेथीदाणा छान असा गुलाबी रंगावरती झाला की लगेचच त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा आहे. जिरे घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कढीपत्ता घालून घेणार आहे. 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. त्या सुद्धा फोडणीमध्ये घालून घ्यायच्या आहे. फोडणी आपल्याला मस्त अशी खमंग करायची आहे. 1 कांदा मी असा आडवा कट करून घेतलेला आहे. तो घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. 1 टोमॅटो मी इथे कट करून घेतलेला आहे. तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा आपल्याला मस्त असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपला टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे. लगेचच यामध्ये आता मी कोरडे मसाले घालून घेणार आहे. सर्वात आधी यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा भरून धनेपूड, 1 चमचा भरून लाल तिखट घालून घेणार आहे. हे माझं लाल तिखट कमी तिखट आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर ओले आणि कोरडे मसाले मस्त असे मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी आता भाज्या घेतलेल्या आहे. भाज्यांमध्ये लाल भोपळा, दुधी भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा आणि 1 वांग घेतलेलं आहे. सर्व भाज्या आता आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या यामध्ये भाज्या वापरू शकता. सर्व भाज्या आपल्याला मसाल्यांसोबत मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. कपभर मी आधी यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि त्यानंतर इथे मी तुरीची डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे. ती यामध्ये घालून घ्यायची आहे. हळद आणि मीठ टाकून मी ही डाळ शिजवून घेतली होती. त्यानंतर आता आपल्याला सांबार शिजवण्यासाठी 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं मी हा सांबार मस्त असा शिजवून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही 5 ते 10 मिनिटानंतर आपला सांबार छान असा शिजलेला आहे. त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा भरून सांबार मसाला आणि चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे. थोडासा गूळ घालून घेणार आहे. हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे सर्वात शेवटी आणि चवीनुसार यामध्ये आता मीठ घालून घेणार आहे. मस्त असा पाहू शकता तुम्ही सांबार आपला हा बनून तयार झालेला आहे. इकडे आता आपल्या इडल्या सुद्धा छान अशा बनून तयार झालेल्या आहेत. थंड सुद्धा झालेल्या आहे.
पाहू शकता तुम्ही मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहे. तुम्हाला माझी आजची ही इडलीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत सुद्धा नक्की शेअर करा.